पार आणि चहा झाला 15 के पार. सध्या चहा प्यायला परवडत नाही. 5 वर्षापूर्वी आम्ही 10-15 जण चहा प्यायचो. आता दोन मध्ये तिघ पितो. पहिला 3 चहाला 20 रुपये लागायचे, आता 3 चहाला 45 रुपये लागायला लागले. चहा लपून प्यावं लागते. 5 असले की नाही भाऊ तूच 5 मारा व्हावं लागला चहा प्यायसाठी. कोणी कुणाला मित्र प्रेम कमी व्हावं लागला हे साखरमुळे. साखरमुळे चहावाल्याला सुद्धा 10 रुपयाला 7 रुपये चहा द्यायला परवडा ना. चहाच्या भावाचा 15 रुपये झालेत आणि त्यांनी तयार करून द्यायचे म्हणजे 20 रुपये घेतो. आता पहिला 10 रुपयेच घ्यायचे बिचारा, पण आता 20 रुपये चहा झालाय. तरी सरकारला एकच विनंती आहे की त्यांनी शेतकऱ्याकडे बघावं आणि साखरचं भार लवकर कमी करावं आणि त्या शेतकरी आंदोलन करण्याची तयारीत आहे. प्रेम आमचा 8 दिवसात 40% कमी झालाय. असाच महिनाभर राहिला तर मित्रच रस्त्यावर दिसणार नाही. किमतीत जवळपास माझ्या अंदाजे 13-14 वर्ष झालं 5 रुपयाला चहा होता. पण आता सध्या काय साखरेचे भाव भरपूर म्हणजे आता 2 महिन्यापूर्वी 40 वरून डायरेक्ट आता 70-72 वर गेली. त्यामुळे आता आम्हाला तर काय वाढायचं नव्हता भाव, पण ही बरेचसे रेट वाढले आता चहा साखरेचे. ही ते भरपूर उच्चांक गाठलाय त्यांनी, त्याच्यामुळं रेट वाढावं लागले. आम्ही 5चा 7 केला तर ते आता डायरेक्ट 10 केला फुल. काय नाही आता ग्राहक बी समजून घेतात की साखरेचे बरेच उच्चांक गाठलाय साखरेने, त्याच्यामुळं ग्राहक बी काय नाही असं एवढं काय ते चालूच आहे. ग्राहक चांगले आहे. ग्राहक 13 वर्ष होऊन गेले. आता 13 वर्ष होऊन गेले. शासनाकडे तर मागणी आहे की एवढे भाव नाही पाहिजे साखरेचे, कारण की ऊसाला काय एवढा भाव नाही, पण साखरेचे बी एवढे भाव वाढले नाही पाहिजे. पहिले सारखे तर काही गोड लागा ना, कारण की चहा पहिला कसं 7 रुपयाला होता. आता साखरेचे भाव वाढल्यामुळं चहा 10 रुपयाला झालाय. पहिले जे आम्ही 4-5 जण असं रस्त्याने झाले तरी आम्ही चहा प्यायला बोलायचो, पण आता फक्त दोघांनाच बोलवतोय, म्हणजे दोघंच चहा पितो आम्ही. कारण की जे 4 जणांना पैसे खर्च करण्यापेक्षा दोघातच आम्ही चहा पितो आता. म्हणजे ते 28-30 रुपये जायचे तिथं 14 रुपये झाले. त्याच्यामुळे खिशाला का तरी कमी बसते आणि साखरेचा रेट वाढल्यामुळं पैसे पण जास्त झालेत आणि कुणाला बोलूशी पण वाटत नाही. नक्कीच प्रेम कमी झालंय, कारण की कसं पहिलं असं मित्र असले तरी 10-12 जण जरी पेलो तरी काय वाटत नव्हतं, पण साखरेचे दर एवढे वाढल्यामुळं आता 2 जण चहा पितो, फक्त 2 ते 3 जण. दुसऱ्याला पण बोलू वाटत नाही, कारण की दुसऱ्याला बोलवलं तर खिशाला कात्री बसते आणि तेवढं इन्कम बी पाहिजे. नाही आता फेमस आष्टी मधला फेमस पन्हाळगडचे आहे, त्याच्यामुळे सगळेजण सकाळी 7 वाजता सुद्धा पन्हाळगडच्या आला गर्दीच होते. त्याच्यामुळे पन्हाळगडच्या आष्टीत क्वालिटीमध्ये पटपणा यायलाच लागला. जिथं प्रेम समजा 3-4 जणात चहा प्यायचो आम्ही 4-5 जणात, तिथं आता फक्त 2 जणात, म्हणजे जे संभाषण जे होणार आहे ते फक्त 2 जणात होणार आहे. जिथं 7-8 जणात संभाषण होत होतं तिथं फक्त 2 जणात. ते फक्त आणि फक्त साखरेचे दर वाढल्यामुळे झालेलं आहे. सरकारला एवढीच विनंती की त्यांनी साखरेचे दर कमी करावे आणि शेतकऱ्यांना पण ऊसाला भाव नाही, पण माझी एवढी विनंती राहील की सरकारने साखरेचे दर कमी करावे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.